हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5 अशा पैठणी ज्या सध्या सगळ्यात जास्त मागणीमध्ये आहेत आणि लग्न सोहळ्यात तुम्हाला एकदम रॉयल लुक देणार आहेत. पैठणी म्हणजे फक्त साडी नाही, ती महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि सौंदर्याची अद्वितीय ओळख आहे. चला तर मग एक एक पैठणीची खासियत जाणून घेऊया. पहिली आहे येवला पैठणी. येवला पैठणी हे नाव ऐकलं की आपल्याला आधी आठवते ते म्हणजे उत्कृष्ट कारागिरी आणि ऑथेंटिक क्वालिटी. पल्लू, भरभरून सोनेरी झरी आणि अस्सल हातकाम. ही पैठणी घातली की तुमच्या चालण्यात एक वेगळाच दिमाग येतो. ही साडी म्हणजे परंपरेचा श्वास आहे. आजही महाराष्ट्रातील सगळ्यात प्रतिष्ठित पैठण्यांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. दुसरी आहे मुनिया पैठणी. बॉर्डरवर बसलेले छोटे छोटे पक्षी, मुनिया ही बघताक्षणी लक्ष वेधून घेते. ही पैठणी अतिशय पारंपरिक आणि गोंडस दिसते. हलक्या लग्नविधींसाठी किंवा साखरपुड्यासाठी ही जास्त चांगली वाटते. आजही महाराष्ट्रात आणि बाहेर देशांमध्ये मुनिया पैठणीची मागणी खूप आहे. 3 नंबरला आहे पीकॉक पैठणी. मोर हा शोभेचा आणि सौंदर्याचा प्रतीक. ही पैठणी घातली की त्या मोराच्या बुट्ट्या तुमचं सौंदर्य उजळून टाकतात. ही पैठणी फक्त साडी नाही, ती चालत्या देहावर उलगडणारी एक कलाकृती आहे. लग्नातील रिसेप्शन असो किंवा हळदी मेहंदीच्या उत्सवातील फोटो, मोर पैठणी नेहमीच अट्रॅक्शन होते. चौथी पैठणी आहे आसावली पैठणी. अतिशय नेटका आणि तपशिलावर नक्षीकाम असलेली ही पैठणी म्हणजे राजेशाही कलाकुसरीचं दर्शन. बुट्ट्या इतक्या सुंदर असतात की चालताना एका एका हालचालींमध्ये त्यांचं सौंदर्य उठून दिसतं. येवला आणि पैठणी कला शिकणाऱ्या कारागिरांनी आसावली पैठणीचं काम आजही जपलं आहे. 5 नंबरला आहे ट्रिपल मुनिया पैठणी. मुनिया पैठणीचीच अजून एक भव्य आकृती, फक्त एका बाजूला नाही तर 3 ओळींमध्ये बसलेल्या मुनियांनी सजवलेली ही पैठणी पाहणाऱ्यांच्या नजरेत कायम स्मरणात राहते. लग्नात जवळच्या बहीण, काकू अथवा नवरीने ही पैठणी घातली तर त्यांचा लूक खूप उठून दिसेल. या 5ही पैठणींपैकी तुमच्या मनात सर्वात जास्त कोणती उतरली कमेंटमध्ये नक्की सांगा.